कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बया कसला दंगा चालला होता, पार डोकं उठलं माझं। वय म्हणे अगं पण तू ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दंगा करतीस, त्याचं काय? आता गो बया मी काय करते तवा? असू द्या, चहा प्या गप। झालाय माझा पिऊन, मरुदी जाऊ दे, इथं थांबायलाच नको, निघतेस मी। विनय काका अजून पाय दुखतोय माझा। अरे अर्जानं दंगाच एवढा केला ना, जीव घाबरा झाला माझा, लक्षच गेलं नाही रे। नाही रे, मी तुला काय म्हणत नाही या ठिकाणी, सांगितलं फक्त। स्वप्नील शेक देतोस का जरा त्याला? नाही नाही आई, एवढं काय नाही, होईल रात्रीपर्यंत ठीक। या पेक्षा अर्जाच जास्त दंगा करतो। सुजय अरे ते काळजीपोटी करतात। काळजी या आधी जगात कोणाला बाळच झालं नाही, एवढी कसली आली काळजी? अरे सुजा मला नाही झालं ना अजून, म्हणून म्हणलं मी। नाही म्हणजे जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत कळत नाही असं म्हणतात ना, तीच खरे। अर्जा हे अगदी 100% बरोबर आहे। बर आप्पे कमी आले का आता? हो कमी आहे। बरं जर का बरं एकदा डॉक्टरांना भेटून ये। भेटून कशाला, आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करून टाकू ना। अहो नाही नाही, मी आदल्या दिवशी जाते की, अजून वेळ आहे। मी काय म्हणतोय, रिस्कच नको घ्यायला ना, आपण आत्ताच ऍडमिट करून टाकू तुला। मी थांबू का ग तुझ्यासोबत? इंटरव्ह्यूला उद्या जाते पाहिजे तर। तू थांबून काय करणार आहे? आता अर्जा घेऊन चालला नाही तुला डॉक्टरांकडे? अगं हो पिऊताई, तू जा बिंदास, आणि मला काही वाटलं तर मी तुला फोन करते की। आणि तसं डिलिव्हरीच्या वेळेला असेलच किती, आतापासूनच कशाला पाहिजे? सुजय अरे असं काय बोलतोस तू? आणि आप्पे हे बघ, हे दिवस खूप महत्वाचे असतात, काहीही वाटलं तरी लगेच सांगायचं। हो पिऊ, आता तुझा जॉब महत्वाचा आहे। भाऊजी तुम्ही आता स्वतःहून हे म्हणलात ना, मग बस की, मला अजून काय पाहिजे? हो ना, चल पिऊ सोडतो मी तुला। सावकाश। मी काय म्हणतोय, हा आपण आता हया दवाखान्यात जाऊन यायचं का? म्हणजे सेफ साईड ना, म्हणजे टेन्शनच नको नंतर, आहे का नाही? हा ते बरं होईल। नाही आई तुम्ही सांगा की। अरे हो हो अर्जुन, अरे किती काळजी घेतोस बाळा। अगं काके, मी आता ड्युटीला गेलो ना तर माझं धड तिकडे लक्ष लागणार नाही आणि धड इकडे पण नाही, मग त्यापेक्षा जाऊन आलेलं बरं। आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये। हा जा, मी आलो फाईल घेऊन। हा आप्पे मला वाटतंय आता तुलाच अर्जाची काळजी घ्यावी लागेल। ऐकलं मी। चला येतो। ये सावकाश। सांभाळू। अपर्णा, अर्जुन सगळं एकदम व्यवस्थित आहे, एव्हरीथिंग इज गुड। हा ना, बरं झालं। ओव्हरऑल पाहता मला पण असं वाटतंय की अपर्णाची डिलिव्हरी आता एकदम नॉर्मल होणार आहे। एक नंबर। मग अपर्णा चला, आता 2 दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला। हो बरं डॉक्टर, मी माझी डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये करतेय, म्हणजे अप्पे अप्पे हो माहिती आहे मला, आणि खरं सांगू तुम्हाला, हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।